महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून पोलीस भरती प्रक्रियेत तारीख जाहिरात करण्यात आली। मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना नुकसान होत असल्याचे चित्र दिसून आले आहे। पोलीस भरती करणारे विद्यार्थी अनेक वर्षापासून स्पर्धा परीक्षेमध्ये सराव करीत आहे। याकरिता कुठेतरी आपल्या नोकरीकरिता आपल्याला संधी मिळणार याकरिता रात्रंदिवस ते मेहनत करून सराव व अभ्यास करत असतात। मात्र काल प्रशासन माध्यमातून पोलीस भरती तारीख जाहिरात करण्यात आली। याकरिता विद्यार्थ्यांना 3 महिन्यापासून फॉर्म भरण्यात आले होते। यामध्ये निवडणूक आल्याने तारीख पुढे नेण्यात आली। मात्र या सर्व तारीख वेळेवर काढून यामध्ये विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। पोलीस भरती ग्राउंड तारीख पाठोलाग असल्याने चांदूर बाजार तालुका नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर विद्यार्थी पोलीस भरती प्रक्रियेमध्ये पाठोपाठ तारीख असल्याने नुकसानीच्या भरपाईमध्ये सापडलेला आहे। या भरती प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी अमरावती, पुणे, सातारा, सांगली, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, मुंबई असे अनेक ठिकाणी फॉर्म भरले। मात्र त्यांना सर्व तारीख ही एकामागे एक असल्याने 400 ते 500 किलोमीटर प्रवास कसा करावा असा मोठा प्रश्न पूर्ण जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना पडला आहे। याकरिता आज चांदूर बाजार तालुक्यातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थी व पोलीस भरती विद्यार्थी आक्रमक होऊन तहसील कार्यालयावर धडकले। याकरिता तहसीलदार यांना माहिती देऊन कळवण्यात आले की या सर्व माहिती प्रक्रिया नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी समजून घेऊन त्यांना तत्काळ जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्र पाठविले। यावेळी मोठ्या संख्येने पोलीस भरती विद्यार्थी उपस्थित होते। सदर निवेदनातील मागण्या न्यायोचित असल्याचा अभिप्राय नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे। सर्वप्रथम लोकसभेची निवडणूक झाली। लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी भरती प्रक्रिया थांबवून ठेवलेली होती। आता समोर येत्या ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची निवडणूक आहे। विधानसभेची निवडणूक असल्याकारणानं पोलीस भरती ही जास्तीत जास्त 1 ते 1.5 महिन्यात त्यांना पूर्ण प्रक्रिया संपवायची आहे। त्या कारणाने त्यांनी प्रत्येक घटकाचं एक वेगवेगळे हॉल तिकीट जाहीर न करता त्यांनी तिन्ही घटकाची एक सोबतच हॉल तिकीट जाहीर वाहतुकीची म्हणजे येण्या जाण्याची कोंडी झालेली आहे। कारण प्रत्येकाने एक घटकात एकच फॉर्म भरलेला आहे आणि समजा वेगवेगळे जिल्ह्यात फॉर्म भरलेले आहेत तर त्यांना येण्या जाण्यासाठी खूप त्रास होत आहे। रात्रीतून मुलगा ह्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जाऊ शकत नाही। आता आपण इथं पाहू शकता SRPFचं फिजिकल 21 तारखेला आहे, ड्रायव्हरचं फिजिकल 22 तारखेला आहे आणि जिल्ह्याचं फिजिकल 23 तारखेला आहे। शिपाई गटाचं शिपाई 23, SRPF 22 आणि ड्रायव्हर 21। आता जिल्हा आहे धाराशिव 21 तारखेला, 22 तारखेला जिल्हा आहे अमरावती आणि 23 तारखेला आहे जिल्हा पुणे। तर या धाराशिव ते अमरावती, अमरावती ते पुणे हे एका रात्रीतून जाणं शक्य नाही। आता जर सरकारच्या सोयीनुसार जर हे भरती घेत आहे तर आम्ही विद्यार्थी सगळे ह्या भरतीचा निषेध करतो। कारण आम्ही विद्यार्थी गेल्या 4 ते 5 वर्षापासून भरतीची सतत तयारी करत आहोत आणि त्याच्यातही ही भरती प्रक्रिया त्यांनी पावसाळ्यात होऊ घातलेली आहे आणि पावसाळ्यात आपण फिजिकल करू शकत नाही आणि त्यांनी सरळ स्पष्ट एवढं नमूद केलेलं आहे का जर पाऊस आला तर आम्ही ग्राउंडवरनं भरती घेता रोडवर भरती घेईन, पण भरती प्रक्रिया आम्ही पूर्णपणे कंप्लीट आम्हाला करायची आहे। कारण आता समोर विधानसभेची निवडणूक असल्याकारणाने त्यांना भरती प्रक्रिया कंप्लीट करायची आहे। आमची सगळ्या विद्यार्थ्यांची सरकारकडे एवढीच मागणी आहे का तुम्ही लोकसभा निवडणुकीचं नुकसान यामध्ये करत आहात। तर आम्ही ह्या गोष्टीचा निषेध करतो। आता 19 तारखेपासून पोलीस भरतीची प्रक्रिया चालू केलेली आहे। शासनाला लवकर फिजिकल घ्यायचं आहे, त्या कारणानं सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्येक घटकात एकच फॉर्म भरलेला आहे। जसं शिपाई घटकात 1, SRPF घटकात 1 आणि ड्रायव्हर घटकात 1। पण शासनाने त्यांच्या सोयीनुसार प्रत्येक म्हणजे एका घटकात एक असं हॉल तिकीट जाहीर न करता तिन्ही घटकातले एकाच वेळी हॉल तिकीट जाहीर केलेलं आहे। त्या कारणानं विद्यार्थ्यांची ह्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्यात जे वाहतुकीची हे सोय आहे, व्यवस्था आहे ते होऊ शकत नाही। कारण एखादा विद्यार्थी जर पुण्याला फिजिकल असला आणि तिथून त्याला दुसऱ्याच दिवशी अमरावतीला फिजिकल असलं तर रात्रीतून येणं शक्य होत नाही। त्या कारणानं आम्ही सरकारकडे एवढी विनंती आहे आमची की थोडंसं एक घटकाचं म्हणजे समजा शिपाई घटकाचं पहिले फिजिकल जाहीर करायचं, त्यानंतर ड्रायव्हर घटकाचं, त्यानंतर SRPF घटकाचं, जेणेकरून 4-4, 5-5 दिवसाची जरी प्रत्येक फिजिकलमध्ये गॅप भेटली तर विद्यार्थ्यांना जाणं येणं शक्य होईल। या पोलीस भरती प्रक्रियेची सुरुवात कधीपासून करण्यात आली आहे? 2019 तारखेपासून हॉल तिकीट त्यांनी सगळ्या घटकाची जाहीर केलेले आहे। आज आपण तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे। तहसीलदारातर्फे काय मागणी
देण्यात आली, काय आश्वासन देण्यात आलेलं आहे आणि आपली काय मागणी आहे प्रशासनाला, काय सांगाल आपण? प्रशासनाला एवढीच मागणी आहे की प्रत्येक घटकाचं त्यांनी हे जे हॉल तिकीट जाहीर केलेलं आहे ते सध्या स्थगित करून एक एक घटकाचं सुरुवातीला त्यांनी पहिले शिपाई किंवा पहिले SRPF किंवा पहिले ड्रायव्हर असं एक एक घटकाचं त्यांनी हॉल तिकीट जाहीर करावं, जेणेकरून विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी त्रास होणार नाही. आणि तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलं